सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणार आपलं कठोपनिषद. कठोपनिषदामध्ये दुसरा अध्याय 5वा वल्ली आणि असणारे पहिला दुसरा आणि मंत्र पूर्ण केला आणि तिसरा चौथा आणि 5वा की ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सर्वत्र तेच व्याप्त आहे. घटाकाश मठाकाशाच्या अनुषंगाने काय झालं, फक्त उपाधीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तेवढं वेळ तेवढी जी उपाधी आहे त्याने बॉन्डेज झालं, त्यामुळे त्याला जीवात्मा म्हणतो. बाहेर ज्यावेळेस आलं त्यावेळेस काय झालं, परमात्मा हाच या ठिकाणी मुक्त विषय चाललेला आहे. परिच्छिन्न उपाधीने असणारं चैतन्य ज्या वेळेस परिच्छिन्न झालं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, जीवात्मा. आणि ज्यावेळेस उपाधीचा नाश झाला आणि काय झालं, स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, नुसता उपाधीचा नाश नाही होतो, महत्त्वाचा विषय. मग काय, स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर उपाधी नाश. आता उपाधीचा नाश आपला प्रत्येकाचा मृत्यूनंतर उपाधी नाशच आहे, परंतु मोक्ष नाही आहे. कर्माच्या अनुषंगाने पुन्हा पुढं जाणंच आहे. मग या ठिकाणी कर्माचा ज्ञानस्वरूप जो अग्नी आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी सगळी जी कर्म आहे दग्ध करून टाकतो. त्याप्रमाणे एकदा त्याला ज्ञान प्राप्त झालं की ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय, मग काही राहत नाही. म्हणून त्याला म्हणतो आपण तृतीय नेत्र ज्ञानचक्षु. शास्त्रामध्ये आपण भगवान शिवशंकराला या ठिकाणी असणारा आपण म्हणतो तिसरा नेत्र आहे. आणि काय, हा तिसरा नेत्र एकदा उघडल्यानंतर काय, सगळी सृष्टी भस्मसात होते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे तो जो ज्ञानचक्षु आहे तो ज्ञानचक्षु नुसता भगवान शंकरांकडेच आहे का, तो तुम्हा आम्हा सर्वांना तो ज्ञानचक्षु आहे. मग फरक काय, आपला असणारा जो ज्ञानचक्षु आहे आपण बंद करून बसलो आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. अलग लक्षात, जो मुनी आहे तो जागृत अवस्थेमध्ये आहे. म्हणून त्याचा जो मुनी म्हणजे जो ज्ञानी आहे, थोडक्यात सांगायचं तात्पर्य त्या श्लोकाचं की जो ज्ञानी आहे तो नित्य जागृत अवस्थेमध्ये आहे आणि अज्ञानी नित्य निद्रा अवस्थेमध्येच आहे, कायम झोपलेला आहे. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, तो असणारा ज्ञानचक्षु उघडण्याकरिता काय, हे सगळं जे चाललेलं आहे आपला अट्टहास गेली 2-3 वर्ष सातत्याने चाललेलं आहे. काय, श्रवण मनन आणि निधिध्यासना. शास्त्राचं पहिलं श्रवण झालं पाहिजे, श्रवण केल्यानंतर त्याचं मनन झालं पाहिजे. नुसतं श्रवण करून उपयोग नाही, बहुश्रुत आहे, सगळं 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 भरपूर ऐकलंय. श्रवणानंद भरपूर आहेत आजकाल आपण पाहतो. श्रवणानंद व्हायचं आहे का, आता श्रवणानंद नाही व्हायचं. श्रवण झाल्यानंतर काय जे शिकवलेलं आहे आत्तापर्यंत, काय काय पाठ झालेले आहे प्रकरण ग्रंथापासून गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, कारण काय एकच गीता. एकदा काय येतं, मला गीता फक्त जरी तुम्ही आपल्या जीवनामध्ये गीता गंगोदकम पीत्वा सांगितलं, पुनर्जन्म न विद्यते, गीतेची स्तुतीमध्येच सांगितलं. जीवनामध्ये काय करा, बाकी काही करायची गरज नाही. मग काय, गीता आणि गंगोदकम पीत्वा सांगितलं. गीता आणि गंगेचं असणार उदक हे काय केलं पाहिजे, प्राशन केलं पाहिजे. त्याने काय होतं,
पुनर्जन्म न विद्यते. त्याला पुन्हा या जन्म आणि मरण रूपीची चक्र आहे, या जन्म मरण रूपी चक्रामध्ये त्याला पुन्हा यावं लागत नाही. म्हणून त्या करतात. गीता मात्र एकच, गीतेमध्येच आहे. मोक्षयिष्यामी मा शुच शेवट सांगितलं गीतेने. तो सिद्धांत भगवंताने अगदी छाती ठोकपणे सांगितलं की एवढं छाती ठोकपणे कोणी सांगू शकत नाही. काय? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. तू कोण आहेस? दुसरा कोणी नाही, तू माझाच अंश आहेस. जो ज्याचा अंश आहे त्या भावालाच तो प्राप्त होतो. आणि त्या अनुषंगाने म्हणून काय मग शेवट सांगितलं, सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम भज. माम एकम म्हणजे केवळ आत्मतत्वालाच, त्या आत्मतत्वाच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही नाही, फक्त आत्माच आहे. अंतर्बहिष्ट तत्सर्व व्याप्यम नारायण स्थितः सांगितलं. ते जे आत्मतत्व तेच आता आपल्या या ठिकाणी विषय झालेला आहे. शरीराच्या आत तेच आहे, बाहेर तेच आहे, सर्वत्र तेच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. जसं सूर्यप्रकाश, सूर्य उगवल्यानंतर काय सर्वत्र एकदा प्रकाश पडल्यानंतर घराच्या आत बाहेर सर्वत्र एकच प्रकाश ज्याप्रमाणे अनुस्यूत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही. का आपण असं म्हणतो का इथे सूर्यप्रकाश कमी आला तिथे जास्त गेला? त्याच्या यांच्या अनुषंगाने उगवल्यानंतर सर्वत्र सर्व सृष्टीला जागृत करण्याचं काम सूर्य ज्याप्रमाणे करतो, तसंच अगदी ते आत्मतत्व, ते चैतन्य तत्व काय एकदा जागृत झालं की संपूर्ण जी सृष्टी आहे कोणामुळे? त्याच्याच अनुषंगाने, त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिवीन. चाले हे तेच चाललंय. यावत पवनो निवसती देह सांगितलं आचार्य त्या ठिकाणी भजगोविंदमध्ये. काय सांगितलं? यावत पवनो निवसती देहे तावत पृच्छती कुशलम गेहे गत्यवती वायौ देहापाये भार्या बिभ्यती तस्मिन् काये सांगितलं. अलग लक्षात. जोपर्यंत पवन म्हणजे वायू, प्राण अपान व्यान उदान हे समान आहे. 5 प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये काय करतायत? भ्रमण करतायत. अलग लक्षात. म्हणजे हा नैसर्गिक जो वायू आहे याची किंमत किती आहे? याची किंमत आपल्याला तेव्हा कळते, केव्हा कळते? ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये जातो, बेडवर पडतो आणि आपल्याला ऑक्सिजन लावायला लागतो, त्यावेळेस आपल्याला कळतं हा जो वायू आहे याची किंमत किती. असा हा जो वायू जो आहे जोपर्यंत शरीरामध्ये तुमच्या खेळत आहे, विचार करा तुम्ही कसा खेळत असेल, कसं प्राण आपण घेत असेल, श्वास घेण्यासाठी हृदयाला कोण त्या ठिकाणी शक्ती देत असेल. म्हणून केन उपनिषदमध्ये तोच प्रश्न केला, केने हितम पतितम प्रेषितम मन केन प्राण प्रथम प्रयतयुक्त. कोणाच्यामुळे? चक्षुषश्चक्षु श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत. जो चक्षुचा सुद्धा चक्षु आहे, श्रोत्राचा म्हणजे कानाचा सुद्धा कान आहे, मनाचं सुद्धा जे मन आहे. म्हणजेच काय? त्या त्या इंद्रियांना, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय या सर्वांना आपापली कर्म करण्याकरिता शक्ती प्रदान करणारा कोणीतरी तद्भिन्न वेगळा आहे. तो कोण? ते जाणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केन उपनिषद. आता तुमचं झालं सगळं की त्याच्याचमुळे सगळं. म्हणून त्याच्यामध्ये पण मंत्र आला, यह चेद वेदी आता सत्यमस्तिम न चेद अवेदी महती विनष्टी. सांगितलं यह चेद वेदी. आत्ताच मी रिटायर झाल्यानंतर करतो, मी अमुक झाल्यानंतर करतो, मी तमुक झाल्यानंतर काही नाही. ज्या क्षणी वैराग्य विवेक निर्माण होईल, अरे काही नाही संसारामध्ये अर्थ काही नाही, किती केलं तरी शेवटी जो पूर्ण होत नाही तो संसार शेवटपर्यंत चालूच राहतं काय ते. आणि जो नित्य पूर्ण आहे तो परमात्मा. परमेश्वर प्राप्तीसाठी काही करायचं नाही, जे आहे सगळं सोडून द्यायचं, त्यानंतरच परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी काही नाही, जे जे आहे ते सगळं काय करायचं? हे सगळं सोडून द्यायचं. त्यानंतर येन त्यजसी तत्यज सांगितलं शास्त्राने. ज्याच्याद्वारे तू हे सगळं सोडून दिलेस ना, काय कर? त्याचा सुद्धा शेवटी त्याग सांगितला. म्हणजे तो अहम जो आहे त्या ठिकाणी मी करता जोपर्यंत अहमचा नाश नाही
तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती नाही. ज्या क्षणी अहमचा नाश तत्क्षणी परमेश्वराची प्राप्ती. बस एवढंच समीकरण आहे. एवढं साधा आणि सोप्पा वेदांत आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही वेदांतामध्ये. जे आपण सातत्याने आता जो चालला आपला अभ्यास, या अभ्यासामध्ये याच्या व्यतिरिक्त काही नाही. मी तू पण गेले वाया देखता पंढरीच्या राया सांगितलं. माझा आणि तुझं हा जो विषय आहे, हा माझा आणि तुझा या विषयाची जोपर्यंत समाप्ती होत नाही तोपर्यंत हा सगळा संसारच चालू आहे. म्हणून का मागच्या पाठाला सांगितलं काय सुरुवात केली? मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. बस हा प्रश्न निर्माण झाला आणि युद्ध झालं. माझे आणि पंडूचे काय पुत्र त्या ठिकाणी काय करत आहेत, मी आणि तुझं हे ज्या ज्या ठिकाणी निर्माण होईल त्या त्या ठिकाणी काय युद्धच आहे. मग काय जे माझं आहे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न, आणि माझं तर प्राप्त करण्याचा प्रयत्न, त्याबरोबर तुझं पण जे काय आहे ते काय मला मिळतंय का ते पाहण्याचा प्रयत्न. हा सगळा संघर्ष आहे. आणि याच्यातच काय संपूर्ण जीवन जे आहे, माझं तुझं एवढं करण्यातच आपलं संपूर्ण जीवन जातं. मग आपण शेवटी म्हणतो काही नाही, एवढं सगळं केलं पण आता काही नाही, कशातही काही अर्थ नाही, हे सगळं शेवटी गत. मग तेवढं कळून सुद्धा मग रामाकडे जातोय का? तेवढं कळून सुद्धा तो आत्मराम जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय का? नाही. पुन्हा तिथेच त्याच संसारामध्ये अजून काय होईल का, अजून काय होईल का, काही नाही म्हणून भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. काय जे जे आहे, जे जे वाटतंय तुला, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी तसा आहे, मी असा आहे, मी याव झालं त्याव झालं, काही नाही. सर्व धर्मान परित्यज्य, काही ठेवू नकोस. मग काय कर, मला एकट्यालाच ते आत्मतत्व जे आहे ते आत्मतत्व एकट्यालाच शरणम व्रज, मला अनन्य भावाने मला शरण दे, की हेच करायचं. हाच नियम. न फिरे माघारी. महाराज म्हणतात या रस्त्यावरनं आता निघालोय ना, आता माघारी नाही. जोपर्यंत स्वस्वरूपाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत माघार नाही. मग काय केलं पाहिजे? हाच नियम, दुसरा काही या ठिकाणी आम्हाला नियम नाही. हेच महाराज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्याकरिता म्हणून काय केलं पाहिजे? अनन्य भावाने परमेश्वराला, त्या आत्मतत्वाला शरण गेलं पाहिजे. हे सारासार या सगळ्या वेदांत शास्त्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्याच्याकरता विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे चार काय सांगितले. जो साधक आहे, साधकामध्ये किती गुण पाहिजेत? हे चार गुण महत्वाचे. विवेक पाहिजे त्या ठिकाणी. विवेक म्हणजे नित्य वस्तू विवेक. या सगळ्यामध्ये राहणार काय आहे आणि जाणार काय आहे. राहणारा परमात्माच तुमच्या बरोबर तोच येणार आहे. आणि जाणारा हा सगळा संसार कितीही प्राप्त केला तरी हा शेवटी जाणारच आहे. मग गेल्यानंतर आपण काय म्हणतो, घरामध्ये पण नाही, घराच्या बाहेरच वाट ठेवतो. भार्या बिभ्यती तस्मिन् काये गतवती वायौ देहा पाये. ज्या क्षणी या देहामधून वायू गेला त्याच क्षणी काय, भार्या म्हणजे स्वतःची असणारी पत्नी सुद्धा काय होते, त्या शरीरापासून भयभीत होते. हे वास्तविक संसाराचं सत्य असो. त्या अनुषंगाने म्हणून काय केलं पाहिजे? आत्ताच इह चेत वेदी आता सत्यम अस्ति न चेत इह अवेदी महदी विनष्टी. जे ते सत्यतत्व जे आहे, काय सत्यतत्व या सगळ्यामध्ये निरक्षीर विवेकेन काय वास्तविक सत्य आहे ते वास्तविक सत्य जाणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि ते सत्य जर आपण जाणलं नाही या जन्मामध्ये, मग काय, मग तेच आहे काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. मग काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. महाराज म्हणतात किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा मरण प्राप्त करून घ्यायचंय. अशा प्रकारे आम्ही काय करतोय, आम्ही आमची फजिती आमच्या हाताने करून. मग अशा प्रकारचं हे जन्ममरणाचं जे चक्र आहे, या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर जायचं असेल तर काय केलं पाहिजे? नित्य वस्तू विवेक.
नित्य अनित्य वस्तू काय राहणार आहे, कायमस्वरूपी जो निधी आहे काय राहणार आहे. संसारामध्ये आपण सुद्धा काय करतो, व्यावहारिक लौकिक व्यवहारामध्ये काय करतो, आपण एखादी गोष्ट घ्यायची तरी आपण म्हणतो ब्रँडेड, बरोबर ना. आपण काय करतो, बाजारामध्ये गेल्यानंतर कोणती वस्तू खरेदी करतो, सगळ्या लोकल पण आहेत, चायनामेड सगळे. अगदी तुमच्या आपल्या येणाऱ्या तुळशीच्या माळा सुद्धा ज्या आहेत, या माळा सुद्धा काय चायनामेड आता आल्यात, एवढं मार्केट कॅप्चर करून ठेवलेलं आहे. पण हे सगळं असताना सुद्धा मग आपण काय करतो, जो विवेकी आहे, जो ज्ञानी आहे, अविवेकी काय चायनामेडच घेत बसतात. ते घेतानाच म्हणतात गॅरंटी काय नाही, आत्ता घेऊन तासाने बंद पडलं तरी तुम्ही परत यायचं नाही, अशा ह्याच्यावरच असतं. आणि अगदी टिपिकल जशी ओरिजिनल वस्तू आहे त्याच्याहीपेक्षा कित्येक पटीने चांगली दिसायला छानपैकी पॅकिंग केलेली असते, सगळी त्या ठिकाणी ठेवलेली असते. मग आपण काय करतो, जो खरा ज्ञानी आहे, विवेकी आहे लौकिक व्यवहारामध्ये, तो काय करतो, बाकीच्यांच्या नादी लागत नाही, डुप्लिकेट माल घेण्याच्या मागे लागत नाही. मग काय म्हणतो, ब्रँडेड घेऊ, चप्पल पाहिजे तर आपण बाटाचीच घेऊ, फ्रीज पाहिजे तर असं हाच घेऊ, टी व्ही पाहिजे तर हाच घेऊ, मोबाईल पाहिजे तर कोणता आयफोनच घेऊ, बाकीचे आहेत नाही तर बरेच आहेत. मग घेणारा काय म्हणतो, हा स्टँडर्ड आहे, म्हणजे काय त्याला मेंटेनन्स नाही, म्हणून तो घेण्याचा आपण काय करतो, चांगली वस्तू. जर सर्वसामान्य लौकिक व्यवहारामध्ये सुद्धा जो ज्ञानी आहे, तो ज्ञानी चांगलीच वस्तू या सगळ्या बाजारातून काय करतो, घेतो आणि आपल्या घरी येतो. तसंच या ठिकाणी जो साधक आहे, त्या साधकाला सुद्धा काय, हा सगळा बाजार मांडलाय. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन सांगितलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार सांगितला. हा सगळा जो संसार आहे ना, हा काय सगळा तेवढ्या पुरता आहे, अशाश्वत स्वरूपात आहे, शाश्वत नाही. हरिविन येरझार, आणि या संसारामध्ये जर हरी प्राप्त करून नाही घेतला तर काय होणार आहे, येणं आणि जाणंच आहे मामाला, दुसरं काही नाही आमच्या जीवनात. आणि म्हणून अशा प्रकारे या संसारामध्ये जसं लौकिक विषयामध्ये आपण काय करतो, जी ब्रँडेड वस्तू आहे ती ब्रँडेड वस्तूच घेऊन येतो. मग काय असतं, त्या ब्रँडेड वस्तूला मग वॉरंटी असते तुमची 2 वर्षाची, 5 वर्षाची, त्याला काही होणार नाही. 5 वर्ष सॅमसंगचं वॉशिंग मशीन आणलं, जरी 6 महिन्यानंतर वर्षानंतर थोडं जरी काय केलं तरी काय, तुम्ही त्यांच्या असणारा तो नंबर किंवा त्याला कंप्लेंट केली, त्यांचा माणूस घरी येऊन तुम्हाला रिपेअर करून देतो. हा फायदा आहे त्याच्यामध्ये. हे कोणी जाणलं जो हुशार आहे की नको, समजा बिघडली तर वर्षाने दुसरी लोकल घेऊन जाऊ, पण 6 महिन्यांनी बिघडली तर काय करायचं, टाकूनच द्यायला लागेल कचऱ्यात, मग जाऊ दे आता 2 रुपये जास्त जाऊ दे, पण ब्रँडेडच घेऊ, सॅमसंगचीच मशीन आणू. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणून मग काय, याच्यामध्ये या संसारामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, ब्रँडेड वस्तू जे नित्य राहणारी आहे ती वस्तूच आपल्याला घेतली पाहिजे. रामनाम रसायन पीजिये, रामनामाचं असणारं जे रसायन आहे, राम 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 राम, ते रसायनच आपल्याला घेतलं पाहिजे. की जे काय करणार आहे, हा सगळा भवसिंधू ते रसायन पिल्यानंतर जी ऊर्जा निर्माण होणार आहे, ती ऊर्जा काय करणार आहे, हा सगळा भवसिंधू पार करून घेऊन जाणार आहे. राम राम राम, हेच राम रसायन पीजिये. सगळे साधू, सगळे संत, सगळे आचार्य महात्मे या सगळ्यांनी कुठल्या मस्ती, हम अपने मस्ती में मस्ताराम बाबा, अलग लक्षात. त्या ठिकाणी तुम्ही कधी हरिद्वार ऋषिकेशला गेलात हां, तर तिथे पलीकडच्या होतं मुनी की रेती, हां, तिथे काय होतं, तिथे ते मस्ताराम बाबाची गुफिया, मस्ताराम आपल्यामध्ये मस्तीच मध्ये अजून सुद्धा आहे. गीता स्वर्ग आश्रमाच्या पुढे गेला की मुनी की रेती, त्या बाजूला मस्ताराम बाबाची गुफा आहे. भिक्षचर्यं चरंती, काही नाही, योग ऋतो वा भोग ऋतो वा संग ऋतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती नंदते. त्या असण्याने ती अवस्था, देही असोनी विदेही, ही जी अवस्था, ही विदेही अवस्था अनेक संतांनी, अनेक महात्म्यांनी आपल्या याच
जीवनामध्ये काय केली, अनुभवली. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, मस्ताराम बाबा. मस्ताराम म्हणजे त्यांच्या मस्ती, बाकी कोणाची काही घेणं नाही देणं नाही. जसा रस्त्यावर एखादा मूढ पागल, आपण ज्याला म्हणतो, वेडा झालाय तो, वेडा झालो तसा अभंग पण मला वाटतं त्या ठिकाणी. कोणासाठी? परमेश्वरासाठी. म्हणजे कशाचीच आता त्याला काही राहिलंच नाही, परमेश्वरच प्राप्ती करायची, परमेश्वर प्राप्ती काही करायचं नाही. अशा प्रकारे दृढ विश्वास एकदा झाला की मग काय होतं, आपल्या सांसारिक वस्तू जी आहे त्याच्यामध्ये असणारी, ज्याची असणारी व्हॅल्युएशन, किंमत काय होते, आपल्याप कमी 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 होत जाते. आणि मग त्याकरता मग काय पाहिजे, विवेक. काय पाहिजे, याच्यातनं काय घ्यायचं, आदरी संसार असला, लटिका व्यवहार सर्व संसार माया येरधार हरिविन. हरिविन सांगितलंय. याच्यामध्ये जर हरी नसेल तर काय, वाया, सगळं वाया आहे, फुकट आहे. आणि म्हणून तो जो हरी आहे, तो हरी प्राप्त करण्यासाठी, म्हणून माऊलींनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलं, सगळ्यात शेवटी सगळं झालं. ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, चांगदेव 65 झाली, सगळं झाल्यानंतर काय केलं, हरिपाठ. हरिपाठामध्ये तेच सांगितलं, बाकी काय, साक्षात साधनेचा क्रम म्हणजे हरिपाठ. हरिपाठ, बाकी काही नाही तुम्हाला करता आला ना, म्हणून हरिपाठ नित्याचा सांगितला माऊलींनी सुद्धा. हरिपाठ काय करा, नित्य हरीचा पाठ करा. नित्य हरीचा पाठ केला तर मग हरी तुमच्याकडे पाठ करणार नाही. म्हणून काय, हरिपाठ म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे असणारी साधना आहे. साध्यापर्यंत साधकाला घेऊन जाणारी साधना म्हणजे हरिपाठ. देवाची या द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. काय केलं, देवाची या द्वारी उभा क्षणभरी सांगितलं. एक क्षणभर सुरुवात काय करा, बाकी कुठनंही करू नका. कुठे सुरुवात करा, तर देवाच्या दारामध्ये उभं राहण्याकरिता सर्वप्रथम काय करा, क्षणभर तरी सुरुवात करा. आणि असा जो देवाच्या दारामध्ये क्षणभर उभा राहतो त्याला तेने मुक्तिचारी साधिल्या. त्याला सगळं जीवनामध्ये जे काय अपेक्षित आहे ते सगळं प्राप्त होणार. म्हणजेच काय, सुरुवातच माऊली सांगतात, याची त्याच्या दारापाशी जाण्यापेक्षा सुरुवातीलाच काय, देवाच्या दारामध्येच उभे राहा. म्हणजेच काय, सगळ्या संसारामध्ये नित्य काय, नित्य पांडुरंग, तोच नारायण. शास्त्रामध्ये सांगितलं न आरायण नारायण. आपण सगळे आरायण. आरायण म्हणजे येणारे आणि जाणारे. अरा इव रथनाभव कला यस्मिन प्रतिष्ठित, शास्त्र म्हणतात. रथाच्या नाभीमध्ये ज्याप्रमाणे आरा स्थित केल्यानंतर ते रथाचं चक्र ज्याप्रमाणे फिरायला सुरुवात करतं, आरा म्हणजे नाभी, रथाचा असणार. आता कार आले, परंतु जुने असणारे बैलगाडी असेल किंवा घोडागाडी असेल, त्याच्या रथामध्ये काय, मध्ये नाभी असते आणि त्याच्यामध्ये असे लाकडं टाकून जे टाकतात आणि त्याच्यावर जो गोलाकार बनवला जातो ते लाकडी जे टाकतात त्याला आरा म्हणतात. रथाच्या नाभीमध्ये ज्याप्रमाणे आरा घातल्यानंतर ज्याप्रमाणे ते चक्र फिरायला सुरुवात होते, तसे आपण सगळे आरायण. आपण सगळे काय, आपण सगळे फिरणारे आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा अनुषंगाने आपण सगळे फिरणारे. मग आपण नारायण आहोत. तो नारायण, तो याच्यापेक्षा भिन्न आहे. याच्यामध्ये येतच नाही तो. नारायण परो अव्यक्तात्, गीतेचा प्रारंभच तो केला, नारायण शब्दानेच आरंभ केला. नारायण परो अव्यक्तात्, अव्यक्त स्वरूपाची असणारी ही जी काय माया आहे, ही जी काय प्रकृती आहे, या प्रकृतीपासून तो कसा आहे, पराह आहे. म्हणजे त्याला या प्रकृतीचा स्पर्श होत नाही. आम्हाला मायेचा स्पर्श आहे म्हणून आम्ही सुखी दुःखी होतोय. त्याला मायेचा स्पर्शच नाही. मयाध्यक्षेण प्रकृतीही म्हणतोय भगवंत म्हणतात. आपण प्रकृतीच्या अधीन आहोत, परंतु प्रकृती भगवंताच्या अधीन आहे. प्रकृती भगवंताला स्पर्श करत नाही म्हणून भगवंत स्पष्ट म्हणतात काय, मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम. हे सगळं जे काय सृष्टी आहे माझ्या अध्यक्षतेखालीच. नारायण प्रो अव्यक्ता,
हा सगळा पर आहे याच्या सगळ्याशी, म्हणून त्याला तो ह्या संसार चक्रामध्ये जो येत नाही तो नारायण. आणि आम्ही आरायण, आम्ही सगळे या संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येतो. म्हणून आपण म्हणून आपण काय केलं पाहिजे? विवेक केला पाहिजे. विवेक काय ठेवायचंय, काय बरोबर घ्यायचंय त्याचा विवेक केला. वैराग्य पाहिजे, वैराग्य पाहिजे. त्यानंतर संसारामध्ये वस्तूमध्ये असणारी अनासक्ती, कशामध्ये आसक्ती नाही पाहिजे. मनामध्ये वैराग्य भाव निर्माण झाला पाहिजे. काय केलं पाहिजे, काय नाही, वैराग्य, हे नको ते नको. त्याचं मन फक्त काय आता परमेश्वराकडेच, जसं त्या ठिकाणी लहान असताना तो प्रल्हाद सगळं जरी दिलं तरी तो काय, काही नको, नारायण नारायण नारायण. बाकी कुठल्याही वस्तूमध्ये आता त्याची काही इंटरेस्ट राहिला नाही त्याला. मग आता इंटरेस्ट काय? परमेश्वर, राम नाम, त्याच्यामध्येच. म्हणून विवेक, वैराग्य, समाधी, षट्संपत्ती, जो अधिकारी, जो साधक आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे हे सांगितलंय. शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, हे गुण आहेत, चांगल्या क्वालिटी. अमानित्व, अदंबित्व गीतेने सांगितलं 13व्या अध्यायात. अमानित्व, अदंबित्व, अहिंसा, क्षांती, आर्जव, चांगले चांगले सात्विक गुण, चांगल्या क्वालिटी कुठे पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. जेवढ्या चांगल्या क्वालिटी, जेवढे स्वच्छ क्वालिटी मिळतील तेवढं अंतःकरण शुद्ध होत जाईल. जेवढं अंतःकरण शुद्ध होत जाईल तेवढा परमात्मा आपल्याला अतिशीघ्र आपल्याला त्या ठिकाणी तो प्राप्त होत जाईल. म्हणून समाधी, षटक संपत्ती. आणि शेवटी काय सांगितलं? मुमुक्षा, मोक्तुम इच्छा, मोक्षा, परमेश्वर प्राप्तीची इच्छा. मला काय करायचं जीवनामध्ये, काय माझं हे असणार ध्येय आहे, काय साध्य आहे, कुठपर्यंत जायचंय, हे पहिलंच ठरलं पाहिजे. तसं ट्रेनमध्ये बसण्याच्या अगोदर, तिकीट काढण्या अगोदर आपला विचार झालेला असतो, मला कुठे जायचंय, मला इकडे जायचंय, मला दिल्लीला जायचंय, मला हरिद्वारला जायचंय. हे जसं पहिलं ठरलं जातं. आणि त्यानंतर काय, त्यानंतरच मग आपण ट्रेन असेल, गाडी असेल, त्याचं काय असेल, तिकीट बुक करू. हो, हरिद्वारला जायचं, मग झेलम एक्सप्रेस आहे, संध्याकाळी आहे, 4 वाजता आहे. मग ती कुठपर्यंत जाणार आहे? ती दिल्लीपर्यंत जाणार आहे. मग दिल्लीला उतरायला लागेल रात्री 8 वाजता. तिथून काय हरिद्वारच्या बसेस असतील, त्याच्यामध्ये बसून हरिद्वारला जायला लागेल. हरिद्वार हे काय स्थान झालं, साध्य झालं. मग त्या अनुषंगाने सगळा प्रवास चालू होतो. म्हणून साधकाला सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपलं साध्य काय आहे? साध्य परमेश्वर. म्हणून त्या परमेश्वर प्राप्तीसाठी मग ही सगळी साधना आहे. बाकीची काय करायचं? रामनाम घ्यायला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे. यज्ञो दान तपश्चैव पावनानी मनीषिणः. हे जे काही यज्ञ, दान, तप, हे सगळं आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला पाहिजे. आणि ते करत 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 जे साध्य आहे परमेश्वर, ते परमेश्वर जीवनामध्ये, ते तत्व जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ही अशा प्रकारे ही असणारी ही वेदांत शास्त्राची साधना, श्रवण, मनन, निधिध्यासना. त्यानंतर काय, हे असणारे विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे असणारे वेदांताचा जो अधिकारी जो आहे, ज्याला आता वेदांत शास्त्र शिकायचं आहे, त्याकडे या सगळ्या क्वालिटीज असतील तरच याचा अर्थ. कारण कशी ही विद्या सहज नाही आहे. कशी आहे? राजविद्या राजगुह्य. भगवंतांनी 9व्या अध्यायात सांगितली राजविद्या आहे. सर्व विद्यांमध्ये असणारी श्रेष्ठ दर्जाची विद्या हीच आहे, म्हणून हिला राजविद्या सांगितलं. अध्यात्मविद्या विद्यानाम. भगवंत म्हणतात या सगळ्या जरी विद्या असल्या तरी या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी जी अध्यात्मविद्या आहे, ती अध्यात्मविद्या कोण आहे? मीच आहे. म्हणून अशी असणारी ही राजविद्या, अध्यात्मविद्या ही प्राप्त करण्यासाठी म्हणून या सगळ्या क्वालिटी आपल्यामध्ये अपेक्षित आहे. या क्वालिटी नसतील तर मग काय किती शिकवलं तरी त्याला तर कळणार तरी नाही, नाही तर मग पालथ्या घड्यावर पाणी. म्हणून कारण का अत्यंत गुह्य स्वरूपाची, ज्याप्रमाणे अत्यंत प्रकाशित आहे, जरी यद्यपि प्रकाशित असली तरी कशी अत्यंत गुह्य आहे. सगळं अंतःकरणादी सगळं विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती युक्त असेल साधक
तर काही वेळ नाही त्याला त्या ठिकाणी. तिथं बोलण्याची पण गरज नाही आहे सांगतात. मौनं व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानं वर्षिष्ठान्तेव सदृशनैरावृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलितचिन्मुद्रमानन्दरूपं स्वात्मारामं मुदितवदनं दक्षिणामूर्तिमीडे सांगितलं. मग काही नाही, मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्म तत्त्वं युवानं सांगितलं. फक्त मौनानेच तिथं व्याख्या होतं. नेती नेती यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, या भावनेला तुझं अशा प्रकारे ते आत्मतत्व प्राप्त करून घ्यायचं असेल, ते सगळं हे अधिकारित्व आहे. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतरच काय होणार आहे, त्यानंतरच वेदांत शास्त्रासाठी आपण काय त्याला म्हणतो, आपण असणारे सार्थक अधिकारी होणार आहोत. आणि म्हणून याकरता खऱ्या अर्थाने जो साधक आहे, या साधकाला सगळे गुण सगळे असतील असं नाही, पण आत्मसात करण्यासाठी आता वेदांत शास्त्र आम्ही शिकायला लागलेलो आहो. मग कमीत कमी त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, काय चांगलं काय वाईट हे आता कळायला पाहिजे. त्यानंतरच तो काय या शास्त्र शिकण्यासाठी योग्य देता होईल. अशा अनुषंगाने या ठिकाणी असणारं कठोपनिषद. कठोपनिषदामध्ये 2 मंत्र झाले. तिसरा मंत्र जो आहे त्याची व्याख्याच्या पूर्वी थोडाशी प्रस्तावना जरा घेतली. सिंहावलोकन. बरेच दिवसापासून तुमची पण जामिता झाली होती, तुम्हाला कंटाळा आला होता सारखंच वेदांत वेदांत म्हणून. सगळं सारासार काय काय आत्तापर्यंत झालं सगळा सारासार या ठिकाणी सांगून असणारा तिसरा मंत्र. ऊर्ध्वं प्राणमुन्नय जपानं प्रत्यगस्यति मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते असणारा तिसरा मंत्र. त्याचं असणार व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.